जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 19चा सविस्तर सार ऐकणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पाहून घ्या. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अध्यायात भक्त मंडळीची पंढरी भेट दिलेली आहे. या अध्यायाची सुरुवात एका पवित्र प्रसंगाने होते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी भक्त मंडळी पंढरीकडे गेले. तेथील वातावरण शांततेने आणि भक्तीने भरलेलं होतं. भक्ताचे मन देवाच्या चरणी जाताना शांती, क्षमा आणि नामस्मरण या गुणांनी निश्चित झालेले दिसते. या ओळीमधून महाराज सांगतात की भक्तांनी जेव्हा मन देवासाठी मोकळं आणि स्वच्छ केलं तेव्हा भक्तीचा अनुभव अधिक प्रगल्भ बनतो. त्याच वेळेस भक्तीची कृपा मिळते. पंढरीचे वातावरण, आनंद, दया आणि सद्भावना. अध्यायात पुढे वर्णन आहे की पंढरीचा परिसर सात्विक आणि पवित्र आहे, जिथे आनंद आणि दया यांचा संगम आहे. भक्ती, भजन, कीर्तन आणि आनंदोत्सव यामुळे सर्वत्र भक्तीची लय जाणवते. इथं हे स्पष्ट होते की भक्ती म्हणजे फक्त टाळ वाद्याचा आनंद नाही, तर मनाचे रूपांतर. मन शुद्ध निर्मळ ठेवून दया आणि करुणा भरले विचार हे भक्तीचा मूलस्तंभ आहे. मनात निस्वार्थपणे भक्ती करण्याची वृत्ती असावी. पुढे पाहूया. जगमित्र नागा कथेचा मुख्य नायक आहे. या अध्यायात पुढे जगमित्र नागा नावाच्या एका भक्ताचे वर्णन येते. शेवटपर्यंत नक्की ऐका. तो एक परमभाविक वैष्णव होते. जगमित्र नागा हे एक साधेपण आणि समर्पणाचे दर्शन देणारे व्यक्तिमत्व होते त्यांचे. पुढे पाहूयात जगमित्राचा म्हणजे त्या नागाचा भक्ती मार्ग. जगमित्र नागा साधारण जीवन जगत होते, पण त्यांनी भक्ती, कीर्तन आणि नामस्मरणाला आपलं जीवन बनवलं. ते भक्ती करू लागले, कीर्तन ऐकायचे, सांगायचे. ते कुटुंबासहित भिक्षाटन करीत असे. तसेच रात्री कीर्तनाचे आयोजन करीत गावकऱ्यांना भक्तीचा संदेश देत असे. मन स्वच्छ, निर्मळ आणि सर्वांवर दया ठेवत होते. त्यांच्या मनात कसलाही अहंकार नव्हता. म्हणून अध्याय 19 मध्ये संत महिपती महाराज हे दाखवतात की भक्तीचा मार्ग साधा आणि जीवनात आनंद निर्माण करणारा असू शकतो. त्यामुळे नक्की भक्ती करावी, मनाला शांती मिळते. पुढे पाहूयात. जगमित्राची परीक्षा, अपमान आणि विरोध. जगमित्र नागा एकदा कीर्तन करताना विरोधकांचा सामना करावा लागला त्यांना. निंदक त्या भक्ताला अपमानित करण्यासाठी संघर्ष करतात, परंतु जगमित्राची श्रद्धा तुटत नाही. त्यांनी खरा विश्वास आणि श्रद्धा ठेवलेली असते. त्यांचे अंतःकरण शांत आणि स्थिर राहते. ते त्या लोकांकडे लक्ष देत नाहीत. महिपती महाराज ह्यामुळे शिकवतात की भक्ताला विरोध किंवा अपमान येणे हे सामान्य आहे, पण त्याच वेळेस भक्ताने स्थिर राहावं, श्रद्धा सोडू नये, नामस्मरण कधीच सोडू नये. याच वेळेस तुमची भक्ती दृढ होते. पुढे पाहूया. संकटात भगवंतांची कृपा, अग्नीतून मुक्ती. जगमित्राला अचानक कीर्तन करत असताना भयंकर संकट, आग लागण्याची घटना येते. भक्त स्वतः आणि कीर्तनस्थळ जळताना पाहतो.
परंतु पंढरीनाथांची कृपा लवकरच प्रकट होते आणि आग वाहून जाते. आपोआप आग बंद होते. हे सर्व आश्चर्यचकित करणारी गोष्ट असते. ही सर्व भगवंतांची कृपा असते. ही घटना दर्शवते की भक्त संकटात असला तरीही देव त्याला कधीही सोडत नाही आणि भक्ताच्या श्रद्धेला सुरक्षा प्रदान करतो. पुढे पाहूयात, भक्ताला अडचणी येतात पण देव त्याची मदत करतो. पुढे या अध्यायात वर्णन आहे की जगमित्र नागा अग्नीपासून रक्षेला जातो. लोक आश्चर्याने पाहतात आणि देवाच्या कृपेचा विस्मय अनुभवतात. एवढे दिवस त्या जगमित्र नागाची लोक निंदा करत होते, पण आता त्यांना चमत्कार वाटतो. ही कथा शिकवते की संकट देव आपल्याला जो सोडण्यासाठी देत नाही, तो आपली श्रद्धा आणि भक्ती तपासतो. आपली भक्ती दृढ करण्यासाठी परीक्षा घेत असतो आणि शेवटी भक्ताचे रक्षण करतो. हे अतिशय प्रेरक आणि आशादीप जेवढे लावणारे आहे, तेवढे हे खूपच आश्चर्यचकित आहे. भक्तीचा विजय, भक्ताला मान्यता मिळते. आग विझल्यानंतर लोक जगमित्राच्या भक्तीचा सन्मान करतात, त्याला काही मानधन देण्याची इच्छा करतात. पण जगमित्र मात्र विनम्रतेने सर्वांचा आदर ठेवतो आणि भक्तीचा मार्ग पुढे चालू ठेवतो. महिपती महाराज दर्शवतात की भक्ताला मात्र मानधन अपेक्षित नसते. त्याच्या अंतर्मनात देवाचं स्थान स्थिर असतं. पुढे पाहूयात, भक्ती जगभर कशी पसरते. या अध्यायात शेवटी सांगितलं आहे की जगमित्र नागा पुढे आपल्या भक्तीचा संदेश इतर लोकांपर्यंत पोहोचवतो. लोक त्याच्या अनुभवातून देवाची करुणा समजून घेतात. पुढे पाहूया अध्याय 19चा सारांश. यातून मुख्य शिकवण अशी मिळते की भक्तीमध्ये स्थिर राहा, विरोधाचा सामना करा, संकटात देखील देवाचं स्मरण करा. देव आपल्या भक्ताला कधीही सोडत नाही. भक्तीमुळे भौतिक बंधनही हलकी पडतात. भक्तीचा अनुभव इतर लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करतो. ही कथा भक्ताला श्रद्धा, समर्पण आणि देवाच्या कृपेवर अधीर विश्वास ठेवायला शिकवते. भक्तांनो, जगमित्र नागाच्या जीवनातून एकच शिकवण मिळते. संकट कितीही मोठं असलं तरी देव भक्ताला नक्की त्यावेळेस अदृश्यपणे मदत करतो. लगेच मदत नाही झाली तरी देव योग्य वेळी नक्कीच मदत करतात आणि आपलं संकट दूर करण्यासाठी पुढे उभा राहतात. असा भक्तीचा संदेश आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. जे जे रामकृष्ण हरी. काही चुकलं असेल क्षमा असावी. धन्यवाद.